विधिमंडळ परिसरात दीपक केसरकर बोलतायत, पाहूया। सर, काल आपण पाहतोय की चला रोल जरा मला पटकन मला बजेट केसरकर साहेब, रात्रभर पडलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे, ट्रेनवर परिणाम झालेला पाहायला मिळतो। काय काय कुठल्या ठिकाणी झालेलं आहे पालकमंत्री म्हणून? एक गोष्ट अशी आहे की आज मुंबईतील सर्व शाळांना सुट्टी डिक्लेअर केलेली आहे आणि त्याच्याचबरोबर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी दोन जिल्ह्यांना सुद्धा सुट्टी जाहीर केलेली आहे शाळांना। मुंबईमध्ये अनेक ठिकाणी जे पाणी साठलेलं होतं त्याचा आता निचरा व्हायला सुरुवात झालेली आहे। दोन ठिकाणी अद्याप पाणी आहे, ज्याच्यामध्ये सायन्स चुनाभट्टीला पाणी आहे आणि दुसरा LBS रोडला आहे। या दोन्ही ठिकाणी अधिकचे पंप लावायची व्यवस्था केलेली आहे, त्याच्यामुळे थोड्या वेळामध्ये हे सुद्धा क्लिअर होईल। ट्रेन साधारण 30 ते 40 मिनिटं लेट धावत आहेत, काही तासामध्ये सगळी परिस्थिती आटोक्यात येईल अशी अपेक्षा आहे। पण ज्या पद्धतीने वारंवार सांगितलं जातं की नालेसफाई झालेली आहे, मात्र ही नालेसफाई झाली नाही, त्यामुळे मुंबई पाहायला मिळते का? आणि एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की पावसाचं प्रमाण किती आहे आणि त्यावेळेला भरती आहे का याच्यावर हे सगळं अवलंबून असतं आणि त्याच्यामुळे जर भरती असेल तर पाण्याचा निचरा होऊ शकत नाही। ज्या भागामध्ये स्टोरेज करण्याची व्यवस्था केलेली आहे तिथं पाण्याचा निचरा अधिक जलद गतीने होऊ शकतो। तरी पण मुंबईमध्ये सर्वत्र पंप तयार ठेवलेले आहेत, काही तासामध्येच हे पाणी क्लिअर केलं जातं। त्याप्रमाणे 2 स्पॉट वगळता जवळजवळ मुंबईतील सर्व पाणी हे क्लिअर केलेलं आहे। 300 मिलीमीटरच हा पाऊस झालेला आहे आणि या 300 मिलीमीटरच्या पावसामध्ये मुंबईची अवस्था झाली, त्यामुळे कुठेच नालेसफाई झाली नाही असं विरोधक आरोप करतात। बघा, पाऊस किती इंच पडला याच्याऐवजी किती पिरियडमध्ये पडला ह्याला महत्त्व असतं, त्याच्या इंटेन्सिटीला महत्त्व असतं आणि त्या इंटेन्सिटीने तो पडला तर मग निचरा होण्यामध्ये जर हायटाईड असेल तर अडचण निर्माण होते। त्याच्यासाठी पंप बसवलेले आहेत। आपण बघितलं की एवढ्या कमी वेळामध्ये पूर्व परिस्थिती कंट्रोल खाली येणं ही सुद्धा एक सर्वांनी कौतुक करण्यासारखी बाब आहे आणि त्याच्यामुळे अधिकची काळजी ही पुढच्या काळामध्ये सुद्धा घेतली जाणार। महानगरपालिकेच्या तिजोरीतले पैसे खर्च केले जातात, मात्र मुंबईकरांना सुविधा मिळत नाही, अशा पद्धतीचा देखील एक आरोप होताना पाहायला मिळतो। नाही, असा आरोप करण्याचं काहीच कारण नाही, कारण मुंबईची परिस्थिती अशी आहे की मुंबईच्या शेजारी समुद्र आहे आणि त्याच्यामुळे पाण्याचा निचरा व्हायचा असेल तर भरती ओहोटी आणि ज्या इंटेन्सिटीने पाऊस पडतो या दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत। मुंबईला पूर्णपणे कंट्रोल रूम आहे आणि या कंट्रोल रूममधून सातत्याने सगळं मॉनिटरिंग केलं जातं। मी आतासुद्धा आपल्याला सांगितलंय की काही ठिकाणी आता नद्यांचं पाणी भरलेलं आहे, जसं महालक्ष्मी अडकलेली आहे, तर या नद्यांना पूर येणं हे स्वाभाविक आहे आणि त्याच्यामुळे त्याचा जो परिणाम झालेला आहे सेंट्रल रेल्वेवर, ते पुराचं पाणी ओसरलं की ते सुद्धा कमी होईल। मुलांना सुट्ट्या डिक्लेअर केलेल्या आहेत, त्याच्यामुळे सर्व मुलांनी घरीच राहावं असं आवाहन आहे। मतदान पुनर्वसन मंत्री स्वतः देखील आहे, ते रेल्वेमध्ये अडकलेले, बरेच आमदार आहेत ते देखील रेल्वेमध्ये अडकलेले पाहायला नाही, वस्तुस्थिती आहे। परंतु एक गोष्ट लक्षात घ्या, नद्यांना पूर येणं, ज्याला अतिवृष्टी होते नद्यांना पूर येणं आणि नद्यांना पूर आल्यानंतर ती ट्रेन अडकलेली आहे आणि त्याच्यामुळे लवकर जे पाणी ओसरेल आणि ट्रेन मुंबईला पोहोचेल अशी अपेक्षा आहे। केसरकर साहेब, काल वरळीत एक हिट अँड रनची घटना घडलेली आहे, घटना गंभीर आहे, महिलेला 2 किलोमीटरपर्यंत फेकत गेलेलं आहे। अतिशय दुर्दैवी आहे, याच्यामध्ये कोणालाही स्पेअर केलं जाणार नाही। त्याच्या वडिलांना तर अटक झाली आहे आणि लवकरात लवकर या मुलाला सुद्धा अटक होईल आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा दिली जाईल। विरोधक म्हणतायत त्या गाडीवरचा सिम्बॉल हा शिवसेना पक्षाचा होता, तो हटवण्यात आला होता, कुठेतरी राजकीय एक गोष्ट असं आहे पाहायला बघा, मिळतोय तो कुठल्याही पक्षाचा पदाधिकारी असून दे, त्याचे वडील, त्याला स्पेअर केलं जाणार नाही। स्वतः वडिलांना सुद्धा अटक झाली आहे, त्याच्यामुळे ती व्यक्ती असते, व्यक्ती म्हणजे पक्ष नाही आणि व्यक्तीवर कारवाई झालेली आहे। मुलावर सुद्धा 100% कारवाई होणार। मला विशेषतः कोळीवाड्यातल्या लोकांचे आभार मानायचे आहेत की त्यांनी कुठल्याही परिस्थितीमध्ये संयम बाळगला आणि त्याच्यामुळे हे प्रकरण हँडल करणं पोलिसांना इझी झालं। एक शेवटचा प्रश्न आहे, 24 तास उलटलेले आहेत, आरोपी अद्याप सापडलेला नाहीये, जर का त्याने मद्यप्राशन केलं असेल तर त्याचा रिपोर्ट नेमका कसा आता? नाही, हे बघा, मी आपल्याला एकच गोष्ट सांगू इच्छितो की हे सगळं पोलीस हँडल करणार आहे। मला हाऊसला गेलं पाहिजे, हाऊस बंद आहे।
तेव्हा थोड्याच वेळामध्ये परिस्थिती आटोक्यात येईल. यासोबतच मुंबईमधल्या सकाळच्या त्यासोबतच दुपारच्या सत्रातल्या शाळा महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. नमस्कार. मनसुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्धा तुझाचा दुसरा सीझन. होई मन सुद्धा तुझं.